श्री स्वामी समर्थ. तर बघा आता वाजले होते 3 आणि मी बनवत होती इथं मुरमुऱ्याचा चिवडा. हा चिवडा जो आपण कुठं प्रवासाला गेलो किंवा कुठं देवदर्शनाला किंवा कुठं फिरायला वगैरे गेलो तर असा चिवडा आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. तर बघा त्याची समोर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते, पण त्याच्या अगोदर बघा 3 वाजले होते आणि यांची सकाळची ड्युटी म्हणलं की मला काही नाही काही नवीन बनवावंच लागते. नवीन असो किंवा चिवडा असो, हा माझा 2 दिवसाचा नेमूनच आहे. कारण यांनी जो डब्बा खाते तो 9 वाजता खाते आणि त्याच्यानंतर मग घरी आले की यांना भूक लागते. हे चहा काही घेत नाही, म्हणून यांना काहीतरी खायला द्यावं लागते. तर असं राहते. तर बघा हे घरी आले होते आणि डुग्गू काही झोपला नव्हता, त्याच्या मस्त्या करणं चालूच होतं. आता हे फ्रेश होई तोपर्यंत मला इकडे बाकीचे कामं आवरून घ्यायचे होते. तर बघा डुग्गू होता खोलीमध्ये खेळत आणि यांच्या जवळ मी काहीतरी किराणा सामान बोललो होतं, जे घरचं खतम झालं होतं. 1 महिन्याचं किराणा सामान आणून पण घरचं सामान खतम होऊन जाते, कारण असंच काहीतरी बनवून खाणं चालू राहते म्हणून खतम होऊन जाते. आणि बिस्किट पुडा इथंच मिळते, पण आता हे येतच होते म्हणून बोलावून घेतलं. तर बघा मी तिथे सामान किराणा सोडासाठी गेली होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गावावरून काही गहू आले तर ते आम्हाला निवडायचे होते. तर त्याचा दिवस अजून पण निघाला नव्हता. कधी निघल ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच समोर. तर बघा डुग्गू माझ्या मागं करत येत होता आणि आता माझा डुग्गू रांगायला लागला. अगोदर सरपटत होता, आता तो रांगायला लागला. तर त्याला खोलीतून ये केलं तर आला नाही, तो आपल्या सायकलसोबत खेळत राहिला. त्याच्यानंतर मग आवाज मारला तर आला आणि बघत होता त्याच्या बाबांनी काय काय सामान आणलं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर त्यानं तसं बघितलं. आता हे फ्रेश झाले होते, यांच्याजवळ डुग्गूला सोडलं आणि मी इथं लागली चिवडा बनवायसाठी. तर बघा चिवडा बनवण्यासाठी अगोदर मी मुरमुरे आपल्या कढईमध्ये भाजून घेतले, म्हणजे असे फ्राय करून घेतले नुसत्या गरम कढईमध्ये. आणि मुरमुरे असे खुसखुसे आणि छान कडक होतात म्हणून. आणि आबाळ आज पण येऊनच होता, आता कधी आबाळ येईन काही सांगता येत नाही. आणि मुरमुरे त्याच्यानंतर आणि माझे थोडेसे मुरमुरे खारती लागले पण होते, जडले होते. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ते काही दाखवलं नाही, पण मी सांगत आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरची आणि छान लंबा कांदा कापून घेतला आणि लसणाच्या पाकळ्या ज्या चलटं म्हणजे आपले लसूण न शिलता तसाच त्याला ठेचून घ्यायचा, त्याने खरंच टेस्ट आणि चव खरंच चांगली येते. त्याच्यानंतर त्या तेलामधून तळून घेतल्या, त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतल्या, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि त्याच्यानंतर आपले जे जाड पोहे असते ते पण तेलामध्ये तळून घेतले. त्यांनी असा आपला दुकानसारखा चिवडा लागतो, जो आपल्याला फल्लारी चिवडा म्हणून पॉकेट मिळते तसा टाईप हा पण चिवडा होतो आपला. असे जर जाड पोहे आपण तळून टाकले तर ते जाड पोहे पण तळून घेतले आणि ते पण टाकून घेतल्यानंतर शेंगदाणे पण तळून घेतले, ते पण त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतले. आणि त्याच्यानंतर जे आपण कांदा आणि कढीपत्ता, मिरची जे होते ते पण तेलामधून तळून घेतले आणि ते पण त्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेतले. आता मी खोबऱ्या वगैरे काही बारीक करून टाकलं नव्हतं, कारण घाईघाईत बनला चिवडा होता, तेवढा वेळ पण नव्हता आणि गरमी पण होत होती. आभाळ येऊन होतं पण गरमी भरपूर होत होती. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा तुमच्या चवीनुसार मसाले, तिखट, मीठ, हळद तुम्ही असं टाकू शकता. आता मी माझ्या चवीनुसार टाकलं होतं. आणि तुमच्या घरी जर आमचूर पावडर असेल किंवा पाणीपुरीचा मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता. माझ्याजवळ पाणीपुरीचा मसाला नेहमीच राहतो, कारण मी खातो म्हणून मला आवडते आणि ॲसिडिटीसाठी पण तो चांगला आहे, म्हणून मी तो नेहमीच ठेवते आणि तो टाकून घेतला थोडासा. आणि डाळ्या पण हे करून घेतल्या होत्या. मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, तुम्हाला दिसलं पण नसेल. आणि हे बघा अशा प्रकारे चिवडा हलवून छान मिक्स करून घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला चिवडा जरी पांढरा दिसला तरी पिवळा होता. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.